तर 15 दिवसानंतर पावसाला अशी सुरुवात झाली की झोमणारी जी सूर्याची किरण होती ती गायबच करून टाकली। तर नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य म्हणजे कोकणचा सीएम। तर स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता व्हिडिओला का उशीर होतो याचं कारण म्हणजे आपलं सर्व लक्ष आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे। आता काहीच दिवसात 14,000चा टप्पा कंप्लीट होईल। जर तुम्हाला युट्यूब चॅनलची लिंक हवी असेल तर माझ्या बायो मध्ये आहे, नक्की जावा आणि सबस्क्राईब करा। तर मोजून 15 दिवसानंतर पावसाने सकाळी थोडीशी झलक दिली। मग काय आता आमची घरची मंडळी ऐकते काय, तर लगेच नागर काढले आणि गुरांची धावी सोडून टाकली। तर बैल घेऊन आम्ही आमच्या शेतात आलो। मग पप्पांनी नागराला बैल बांधले। तर पाऊस येण्याची शक्यता वाटत होती कारण गरम होत होतं। जसं मग बैलांना नागराला झोपून झालं, मग बेरायला सुरुवात झाली। या उन्हातनं बैल पण कंटाळले होते आणि आम्ही पोरं पण कंटाळलो होतो। मग थोड्या वेळानं अशी काय पावसाला सुरुवात झाली, शेवटी बैल उभे करावे लागले। तर आम्ही मग थोडा वेळ पावसापासून वाचण्यासाठी एका झाडाखाली उभे होतो। मग शेवटी पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता। मग म्हटलं आता घरी जाऊया, कारण आम्ही रेनकोट किंवा छत्री काहीच आणलं नव्हतं आणि आमच्याकडे मोबाईल सुद्धा होते आणि आमचे मोबाईल जर भिजले तर आमचं पावसात भिजणं खूप महाग पडेल। मग आम्ही धावत धावत घरी निघालो। तर मित्रांनो, हा पहिला पाऊस खूप भारी होता। तर या पावसानं आम्हाला घरी पाठवलं। पाऊस खतरनाक आलेला आहे, आम्ही आता घरी जातोय। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मला फॉलो नक्की करा।